होमशेफ रेसिपीजला आज आपण बनवत आहोत अतिशय स्पेशल अशी रेसिपी, ती म्हणजे की पंजिरीची। पंजिरी तर आता तुम्हाला माहिती असेल आहे, पण तुम्हाला माहिती आहे का हे की यामध्ये जे आपण ड्रायफ्रुट्स वापरतो ते कुठल्या पद्धतीने वापरायचे आहेत किंवा बाकीच्या गोष्टींचं प्रमाण कसं वापरायचं आहे, त्याकरता आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा। होमशेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते। इथे आता सुरुवातीला काही असे ड्रायफ्रुट्स घेतलेले जे आपल्याला ड्राय रोस्ट करायचे आणि जे मी एकत्र असे ड्राय रोस्ट करणार आहे, ज्यामध्ये आता मी घेतलेली आहे पावभर अशी गोडंबी। इथे गोडंबी एक पाव अशी मी घेतलेली आहे, त्यानंतर अक्रोड घेतलेले आहे पावभर अशी आणि पावभर अशी बदाम घेतलेली आहे। याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त असं करू शकता, पण आता या तिन्ही वस्तू जे आहेत ना, आता मी याला ड्राय रोस्ट करून घेणार आहे। ड्राय रोस्ट केल्याने होतं काय ना की आपण आता जसं आता मी पंजिरी जी आहे ना 1.5 ते 2 महिन्यासाठी अशी बनवून ठेवत असते आणि मी खरं सांगते अजिबातही ही खराब होत नाही किंवा याला वास लागत नाही, कारण की जर आपण ड्रायफ्रुट्स नीट असे जे शेकलेत ना ते आतवरपर्यंत छान असे शेकल्या जातात, गरम होतात, ज्याने की पंजिरीनं अजिबात खराब होत नाही। आणि हे आता जवळपास मी 8 ते 10 मिनिटं असं मंद आचेवरती छान असे ड्राय रोस्ट असे करून घेतलेले आहेत आणि एका साईडला आता याला काढून घेते। त्याचप्रमाणे आता इथे जवळपास मी आता 175 ग्राम एवढे घेतलेले आहेत पंपकिन सीड्स, ते देखील ड्राय रोस्ट करून घेते। हे जितके ड्रायफ्रुट्स आपण घेणार आहोत ह्या रेसिपी करता, म्हणून याचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त असं करू शकता किंवा कुठले ड्रायफ्रुट्स जे आहेत ना स्किप इथे करू शकता। इथे हे देखील नीट असे ड्राय रोस्ट करून झालेले आहे। जवळपास मी याला देखील 6 ते 7 मिनिट असे ड्राय रोस्ट करून घेतले होते आणि यानंतर इथे पावभर अशी घेतलेले आहेत मी आता फ्लेक्सीड म्हणजेच की जवस, छान असे तडतडेपर्यंत म्हणजे जसे फुटायला लागतात ह्याप्रमाणे हे देखील नीट असे ना आपल्याला भाजून घ्यायचे, अगदी काळवट असे करायचे नाहीये। हे नीट असे फुटून झाले की हे नीट असे भाजले गेले आपण असं समजायचं। आणि आता हे नीट असे भाजल्या गेलेले हे देखील एका साईडला आता मी काढून घेतलेले आहे आणि 1 चमचाभर यामध्ये तूप घातलेले आहे आणि पावभर इथे घेणार आहोत आपण मखाना देखील नीट असा भाजून घ्यायचा आहे। मखाना भाजला गेला आपल्याला कसं कळतं बघा, एक त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला थोडंसं असं भाजून घ्यायचं आणि हाताने असं कुस्करलं की ना हा नीट असा ना असा चुरा होतो नीट जर भाजला गेला की, आणि याचा असा तांबूसर असा रंग होईस तर आपण ह्याला ना नीट असं भाजून घेऊया। इथे मखाण्याला हलकासा असा तांबूस रंग आलेला आहे आणि खूप गरम आहे, त्यामुळे याचा हातात असा प्रेस केल्यानंतर याचा चुरा होत नाही आहे, पण थंड केल्यानंतर मी तुम्हाला एकदा दाखवणार बघा। आणि आता मखाना देखील एका साईडला आता इथे मी काढून ठेवते आहे आणि यानंतर इथे ना मी अर्धा पाव असे ना अंजीर घेतले होते। अंजीर असे छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि मला हे मिक्सरला लावायचे आहेत आणि खूप हार्ड आहे, मिक्सरला ना पूर्णपणे बारीक होत नाही, म्हणून मंद आचेवरती ना याला देखील मी 6 ते 7 मिनिटं ना असं भाजून घेणार। आणि बघा अंजीर ना असं भाजल्यानंतर होतं काय ना छान असे ना सॉफ्ट होतात आणि मिक्सरमध्ये ना छान असे ते ना बारीक होतात बघा, पूर्ण असे छान असे सॉफ्ट झालेले आहेत। आता हे अंजीर देखील इथे आता नीट असे भाजून झालेले आहेत। अंजीर देखील आता एका साईडला मी आता ना काढून ठेवते आहे आणि आता आपण सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे जितकंही असं भाजून ठेवलेलं होतं पूर्णपणे आता इथे असं ना थंड झालेलं आहे। आता पुढे आता आपण काय करणार ना, आता जे मखाना ठेवलेलं ते तुम्हाला दाखवतो बघा, नीट असे भाजल्या गेल्यानंतर हातावर असं प्रेस केलं तरी ना याचा चुरा होतो बघा याप्रमाणे, म्हणजेच की मखाना देखील इथे नीट असा ना भाजला गेलेला आहे। आता हे सगळे ड्रायफ्रुट्स आणि मखाना जे आहेत ना आपल्याला मिक्सरला ना असं ना फिरवून घ्यायचं आहे। आणि आता एक तुम्हाला सांगते बघा की मिक्सरला फिरवताना आता ह्या ड्रायफ्रुट्सची आणि मखाण्याची पूर्णपणे पावडर करून घ्यायची आहे की जराशे याचे चंक्स तुम्हाला ठेवायचे, ही चॉईस तुमची आहे। जर तुम्हाला थोडेसे असे चंक्स ठेवायचे असतील तर याला तुम्ही असे खडपड असे बारीक करून घेऊ शकता किंवा जर पूर्णपणे पावडर करून घ्यायची असेल तर तुम्ही ह्याप्रमाणे देखील करू शकता। इथे आता बॅचेसमध्ये मखाना आणि ड्रायफ्रुट्स जे आहे ना मी मिक्सरला आता फिरवून घेते आहे आणि इथे बघू शकता मी मिक्सरला अगदी याची पावडर करून घेतलेली नाही, याचे चंक्स इथे तुम्हाला दिसत आहेत। त्याचप्रमाणे मी बाकीचे देखील मखाना जे आहेत ना आता हे बारीक करून घेणार आहे आणि मखाना जो आहे पूर्णपणे असा बारीक करून झाल्यानंतर पुढे आता मी एका मोठ्याशा भांड्यामध्ये काढून ठेवते आहे आणि यानंतर आता आपण घेणार आहोत ड्रायफ्रुट्स। इथे आता ड्रायफ्रुट्स देखील आपण जे आहेत ना बॅचेसमध्ये असे ना फिरवून घेणार आहोत। इथे वापरलेले ड्रायफ्रुट्स झालं किंवा मखाना झालं किंवा पुढे जे इंग्रेडियंट्स आपण वापरणार आहे, मी खरंच सांगते की थंडीमध्ये सगळं आपण खायलाच पाहिजे, भरपूरशे याच्यामध्ये व्हायटॅमिन्स, मिनरल्स आणि आयरन भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये असतं बघा। अगदी असे चंक्स राहतील अशा प्रमाणे मी मिक्सरला हे वाटून घेतलेले आहेत आणि ह्याच
याचप्रमाणे मी बाकीचे ड्रायफ्रूट्स आणि आपले जे अंजीर होते ते देखील ना मिक्सरला असे बॅचेसमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि सगळं एका मोठ्या भांड्यामध्ये मी आता घालून ठेवलेलं आहे। आता पुढे आपण यामध्ये काय वापरणार आहे ना, इथे घेतलेलं आहे आता मी जवळपास 1.5 पाव म्हणजे जवळपास 375 ग्राम एवढा डिंक। इथे सगळ्या वस्तूंचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे घेतलेला आहे मी पावडा डिंक। इथे तुम्हाला शॉपमध्ये ना भरपूर प्रकारचे जे आहे डिंक तुम्हाला मिळतात। इथे मी घेतलेला आहे पावडा डिंक। बघा ह्याप्रमाणे तो असतो, पण इथे डिंक तळताना अतिशय काळजी घ्यायची असते, ती म्हणजे अशी की जर असाच डिंक जर तळायला घेतला ना तर तो आतवरपर्यंत अजिबातही तळला जात नाही, आतून असा चिकट राहतो। आणि मग होतं काय ना की ज्यावेळेला आपण लाडू म्हणा किंवा पंजिरी ज्यावेळेला खातो तो डिंक जो आहे ना असा आपल्या दाताला ना चिपकतो, जे की आपल्या दातांना देखील खूप नुकसान असं करू शकतो। आणि महत्त्वाचं म्हणजे की एक दुसऱ्या प्रकारचा डिंक येतो तो तुम्ही डायरेक्ट तळू शकता, पण हा जो डिंक आहे आपल्याला ना पूर्ण असा मिक्सरला बारीक करून आणि तो मग बॅचेसमध्ये आपल्याला इथे तळायचा असतो। हा डिंक तळल्यानंतर असा तांबूसर असा होतो। आणि आता हा डिंक जो आहे मी मिक्सरला पूर्ण अशी याची पावडर करून घेणार आहे आणि हा कसा तळायचा हे देखील मी तुम्हाला पुढे दाखवतेच। बघा आता थोडा थोडा करून, अगदी थोडा थोडा करूनच मिक्सरच्या भांड्याला हा डिंक टाकायचा आहे, कारण की भरकन असा नाही असा आवाज येतो, म्हणून अगदी थोडा थोडा करूनच हा मिक्सरला असा ना बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला। बघा अगदी ह्याचप्रमाणे आपल्याला हा डिंक जो आहे ना असा ना बारीक करून घ्यायचा आहे। तुम्हाला जरी इथे असा खूप असा भुरका वाटत असेल तरी मी तुम्हाला पुढे दाखवते की हा कुठल्या पद्धतीने आपल्याला तळायचा आहे तो। आता एका कढईमध्ये आता मी ना 2 ते 3 चमचे असं ना तूप घालून घेते आहे आणि इथे तूप जे आहे नीट असं तापलं की मग यामध्ये पोहे खायचा चमच्याने 2 ते 3 चमचे असा ना डिंक टाकायचा। ही प्रोसेस करताना ना गॅस अगदी असा मंद ठेवायचा बरं, आणि हा ना असा भाजत जायचा। जसा जसा आपण याला भाजू ना तसा तसा हा जो डिंक आहे ना छान असा ना फुलेला आहे। बघा आता इथे डिंक तळायला ना आपल्याला तुपाचं जे प्रमाण आहे ना जवळपास भरपूर असंच लागत असतं, आणि ह्या डिंकाला म्हणजे तळल्यानंतर ह्या डिंकामध्ये देखील भरपूर असं तूप राहतं। तर हे आता बारीक केल्यानंतर याच्यात तूप कसं राहतं हे देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। बघा इथे डिंक असा मी तळून घेतलेला आहे आणि बाकीचा डिंक देखील आता इथे तळून घेते मी आता। आणि बघा असा तांबूसर हा जो डिंक आहे तळल्यानंतर इथे आपल्याला दिसतो। इथे आपल्याला डिंक जो तळून घेतलेला आपण जो याला थोडंसं आपण आता थंड होऊ देऊया, आणि आता पुढे याचा वापर कसा करायचा हे देखील तुम्हाला सांगते। जर इथे कढईला तूप लागलेलंच होतं, त्याच कढईमध्ये मी 1 कपभर असा रवा घालून घेतलेला आहे। बारीक रवा इथे मी वापरलेला आहे, आणि रवा देखील इथे आपल्याला ना छान असा तांबूसर असा होईस्तोवर ना भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना वर्ण यामध्ये कुठलंच तूप ॲड केलेलं नाही आहे, नुसता कोरडा रवाने इथे भाजून घेतलेला आहे। रवा इथे भाजून झाला की एक साईडला आपण आता काढून घेऊया, आणि आता दुसऱ्या कढईमध्ये जवळपास 1.5 कप एवढं मी आता तूप घेतलेलं आहे, आणि तूप गरम झालं की त्यामध्ये 2.5 कप एवढी आपण कणिक घालून घेऊया, म्हणजेच की गव्हाचं पीठ, आणि अगदी मंद आचेवरती छान आपण ही कणिक देखील जी आहे जी तांबूसर होईपर्यंत ना नीट इथे ना भाजून घेऊया। इथे आता तुम्ही गव्हाचं पीठ वापरण्याच्या ऐवजी नाचणीचं पीठ देखील इथे वापरू शकता ह्याच प्रमाणामध्ये। ज्याप्रमाणे मी इथे सांगितलेल्या सगळ्या वस्तूंचं प्रमाण इथे कमी जास्त असं तुम्ही इथे करू शकता। इथे आता ही जी कणिक आहे छान अशी तांबूसर अशी नीट अशी ना भाजून झालेली आहे, आणि आता ही देखील आपण ना आता एका साईडला अशी काढून घेऊया। कणिक इथे अगदी मंद आचेवरती अशीच भाजून घ्यायची, अजिबातही अशी कच्ची राहायला नको नाही। इथे आता कणिक एक साईडला काढून झाली की त्याच कढईमध्ये आता इथे मी वापरते आहे 1/2 किलो एवढी अशी खारीकची पावडर। इथे मी 1/2 किलो एवढी खारीकची पावडर घेतली। हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं तूप घालून नंतरही भाजू शकता, पण मी ह्याच कढईमध्ये डायरेक्ट ही जी खारीकची पावडर आहे ना जवळपास 5 ते 6 मिनिटं मंद आचेवरती छानशी ना भाजून घेते आहे देखील। पुढे जो आपण आता डिंक थंड करायला ठेवलेला होता तो बऱ्यापैकी असा थंड झालेला आहे। तुम्ही असाच डिंक पंजिरीमध्ये असा डायरेक्ट असा वापरू शकता, किंवा मग ना याला मिक्सरमध्ये आपण यांना बारीक करून घेऊया। जसं की मी सांगितलं की याला तळताना ना भरपूर असं तूप लागतं, तर याला भरपूर असं तळताना तूप लागल्यामुळे काय होतं ना, हा जो तळलेला डिंक आहे भरपूर असताना तूप पकडून देखील ठेवतं, तर मिक्सरला बारीक केल्यानंतर ना याची पावडर होत नाही, अगदी असा पातळसर हा असा ना डिंक असा ना बारीक केल्यानंतर होतो। कारण की जसं मी सांगितलं हा तळायला भरपूर असं तूप लागत असतं, आणि ही तळल्यानंतर हा जो डिंक आहे ना भरपूर असं ना तूप असं ना पकडून ठेवतं, त्यामुळे मिक्सरला बारीक केल्यानंतर ना याची पावडर न बनताना हाच असा ना बारीक होऊन असा पातळसर असा होतो, कारण की त्यामध्ये भरपूर असं ना तूप असतं। आता पुढे काय करते ना, जे आपण सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे जे सगळे असे बारीक करून ठेवले होते एका मोठ्याशा भांड्यामध्ये असं मी काढून घेते, कारण की मला मिक्स करता येणार नाही, ते भांडं छोटं होत होतं म्हणून।
आणि आता जो डिंक होता एका मिक्सरला टाकून मी बारीक करून घेतला होता बघा. ह्याप्रमाणे ना तो असा ना बारीक होतो, कारण की यामध्ये भरपूर असं तूप आहे. आणि आता यामुळेच ना मी ह्या पंजिरीमध्ये अजूनपर्यंत ना तूप असं ना ॲड केलेलं नाही आहे. ते का बरं, की ह्या डिंकाचं किती तुपाचं कोटिंग होतं ह्या पंजिरीला त्याप्रमाणे इथे आपल्याला तूप वरून असं टाकायचं आहे. आणि ते गोडा करता म्हणून मी इथे वापरते आहे आता पावडर असा गूळ. इथे गूळ पावडर इथे मी वापरली आहे अर्धा किलो. सुरुवातीला अर्धा किलोच इथे मी वापरली आहे. आणि आता आपण काय करू ना, हे पूर्णपणे असं मिक्स करून घेऊ आणि मग टेस्ट केल्यानंतर इथे आपण गुळाचं प्रमाण जे आहे ना कमी जास्त जे आहे ना असं ॲडजस्ट करू. म्हणजे की कमी तर नाही करता येणार, पण जर वरनं जर आपल्याला लागेल ना तर आपण वरनं तो ॲड करू शकतो. मी हातानेच हे जे आहे पंजिरी मिक्स करून घेते आहे, कारण की जो आपण डिंक बारीक करून घेतला होता तो पातळसर असं होतं. त्यामुळे चमच्याने मिक्स केल्यानंतर तो नीट असा मिक्स होणार नाही, म्हणूनच मी हाताने मिक्स करून घेतला होता. एकदा आता मी याला टेस्ट करून घेते एकदा. इथे मला असं वाटत आहे की गोडाचं प्रमाण थोडंसं असं पाहिजे, म्हणून मी दुसरा आता गूळ पावडर जी आहे ती टाकून घेते आहे पुन्हा. म्हणजे की जवळपास इथे मला गूळ इथे लागलेला आहे पाऊण किलो एवढा, म्हणजेच की 750 ग्राम एवढं इथे गुळाचं प्रमाण मला असं लागलेलं होतं. इथे बघू शकता पंजिरी अगदी अशी कोरडी दिसत आहे आता तुम्हाला, हो ना. तर यामध्ये आता आपण काय करू ना, आता वरनं असं जवळपास 300 ग्राम तूप जे आहे गरम करून ते आपण असं थोडं थोडं करून यामध्ये ॲड करूया. थोडं थोडं करून यामध्ये असं ॲड करत जायचं आणि हे मिक्स करत जायचं. इथे तुपाचं प्रमाण हवं तर थोडंसं अजून तुम्ही वाढवू देखील शकता. इथे मी भरपूर प्रमाणामध्ये पंजिरी बनवलेली आहे, त्यामुळे सगळ्या वस्तू ज्या आहेत अशा भरपूर प्रमाणामध्ये अशा वापरलेल्या आहेत. मी अगदी असं थोडं थोडं करून मी इथे तूप जे आहे ॲड करून घेतलेलं आणि नीट असं ना आता मिक्स करून घेते आता हे. यामध्ये आपण जितकेही जिन्नस वापरले आहेत खरंच सांगते सगळ्या आरोग्यासाठी जे आहेत अतिशय फायदेशीर आहे. आणि खरं सांगते पंजिरी जी आहे ना, म्हणजे की हिवाळ्यामध्ये जसं की 2 महिने ही आपण नक्कीच खायला पाहिजे. म्हणजे की वर्षभरासाठी आपली खरं सांगते एक प्रकारची पुंजी असते आरोग्याची. म्हणून जर ह्या हिवाळ्यामध्ये अजूनपर्यंत जर पंजिरी बनवली नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायला आहे. बघा अगदी तुपाचं प्रमाण इथे अगदी योग्य असं झालेलं आहे आणि इथे बनून तयार झालेली आहे आपली मस्त अशी आहे पंजिरी. तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायला आहे. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत होम शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा.